गुरुच्या शब्दांमध्ये असलेली शक्ती ही जीवनाच्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची किल्ली आहे। त्याचे संगोपन केल्याने जीवनाचा मार्ग निराळा होतो। गुरु म्हणजे अमूल्य ज्ञानाचा दीपस्तंभ आणि त्याच्या मार्गदर्शनाने जीवनाचा अर्थ सापडतो। ही शिकवण आपल्याला गुरुचरित्राच्या अध्यायातून मिळते। शिव शंकर शंभो। ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघही एकमेकांची पूजा करतात, कारण त्यांची आपापली बलस्थान आहे। त्यांच्याकडे उत्पत्ती, स्थिती आणि लय याची जबाबदारी आहे। एक देव दुसऱ्या मधल्या देवत्वाला प्रणाम करतो, त्याच प्रकारे माणसाने जी एकमेकांची बलस्थान आहे त्यांचा आदर करून त्यांना वंदन करायला हवं। माणूस हा दुसऱ्या व्यक्तीमधील श्रेष्ठत्वाला वंदन करायला शिकेल तेव्हा तो खूप सुखी होईल। शिव शंकर शंभो।